पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शहरात उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू आहे। विशेषतः कामोठे शहरातील तिन्ही प्रभागांमध्ये सकाळपासूनच मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत। लोकशाहीच्या उत्सवात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। कामोठेमधील प्रभाग क्रमांक 13 मध्ये तर मतदान केंद्रासह महायुतीच्या बूथ केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। त्यामुळे या प्रभागात चुरशीची आणि उत्साही लढत होत असल्याचे स्पष्ट होत आहे। प्रभाग क्रमांक 13 मधून भाजप महायुतीकडून रवींद्र जोशी, हेमलता गोवारी, शीला भगत आणि विकास खरत हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रचाराच्या काळात या उमेदवारांनी घराघरात जाऊन संपर्क साधत विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांशी संवाद साधला होता। त्याचाच सकारात्मक परिणाम आज मतदान प्रक्रियेदरम्यान पाहायला मिळत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत। यावेळी महायुतीचे उमेदवार विकास खरत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की भाजप आणि महायुती ही केवळ निवडणुकीपुरती काम करणारी नाही, तर वर्षभर लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करते। विकास हाच आमचा मुख्य अजेंडा असून त्याच मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवत आहोत। आज प्रत्येक बूथवर आम्हाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासाच्या विजनला मतदार नक्कीच कौल देतील असा मला पूर्ण विश्वास आहे। नक्कीच भारतीय जनता पार्टी इलेक्शनच्या वेळेवर काम न करता सातत्याने 365 दिवस काम करत असते आणि विकासाच्या मुद्द्यावर ही इलेक्शन निवडणूक पार पडत आहे। त्याच्यामुळे जनतेचा अतिशय चांगल्या पद्धतीत प्रतिसाद आहे। प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टी कमल म्हणून लोकांना वोटिंग करण्याची इच्छा आहे। लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद हे उत्साह आणि आनंदात आहे की जेणेकरून केंद्रात सरकार आपली भारतीय जनता पार्टीचे, राज्यात सरकार भारतीय जनता पार्टीचे आणि पनवेल महानगरपालिका असेल किंवा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमात पनवेलमध्येही सत्ता भारतीय जनता पार्टीचीच असणार आहे।